शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवआरोग्य सेना रायगड जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी दिनांक 16 जुलै 2024 रोजी अपघातग्रस्त जखमी वारकऱ्यांची MGM कामोठे येथील रुग्णालयात जाऊन भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. शिवआरोग्य सेना कार्याध्यक्ष डॉ. किशोरजी ठाणेकर, उपाध्यक्ष डॉ. जयवंतजी गाडे, महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री जितेंद्रजी दगडूदादा सकबाळ यांच्या सूचनेनुसार शिवआरोग्य सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष डॉ. परेश चंद्रकांत देशमुख यांच्यासोबत शिवआरोग्य सेनेचे कळंबोली शहर संघटिका श्रीमती अस्मिता नाईक, खारघर सहविभाग संघटक श्री रोशन शिंदे यांनी MGM रुग्णालय कामोठे येथे जाऊन पंढरपूरला बसने जाताना अपघातग्रस्त झालेल्या जखमी वारकऱ्यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस करत नातेवाईकांना धीर दिला. त्यावेळी उपस्थित डॉ. सिद्धार्थ, डॉ. आदित्य यांनी रुग्णांच्या उपचाराबाबत माहिती दिली. तसेच त्यावर चर्चा करण्यात आली आणि योग्य ते उपचार करण्याबाबत शिवआरोग्य सेनेकडून त्यांना विनंती करण्यात आली. मिळत असलेल्या उपचाराबाबत रुग्णाच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले. रुग्ण श्री दशरथ धोंडू पाटील, श्री संजय बाबूराव पाटील, श्री नामदेव पाटील, श्री अरुण बाबूराव भोईर, सौ गणूबाई भाऊराव भोईर, श्री बाबूराव धर्मा भोईर, श्री बामा सोंग्या भोईर, सौ बैबीबाई बामा भोईर, श्री नामदेव दगडू पाटील आणि इतर रुग्णांची शिवआरोग्य सेना रायगड जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. हौसा हरी पाटील, गुरुनाथ बाबू पाटील, रामदास नारायण मुकादम या तिघांचा अपघात झालेल्या जागेवरच मृत्यू झाला. एकूण 46 वारकरी MGM रुग्णालयात उपचारासाठी ॲडमिट होते. त्यामध्ये दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि 7 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे कळाले. त्यावर एकाची शस्त्रक्रिया झाली असून एकाची शस्त्रक्रिया सुरू होती. एकूण 7 गंभीर रुग्णांपैकी 2 रुग्ण व्हेंटिलेटरवर असून 4 जण ऑक्सिजन सपोर्टवर होते. इतर 37 वारकरी रुग्णांची तब्येत स्थिर होती. काही रुग्णांच्या सांगण्यावरून रुग्णालय व्यवस्थापकाशी बोलून रुग्णांच्या जेवण व्यवस्था करण्याबाबत विनंती करण्यात आली आणि त्यांना लगेचच रुग्णालयाकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आली. काही अडचण आल्यास शिवआरोग्य सेनेला संपर्क करावा अशी विनंती रुग्णांच्या नातेवाईकांना यावेळी करण्यात आली.